श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। नमस्कार, सुरू करतो मी। पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आळेफाटा पोलीस स्टेशन आहे। आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 5/7/25ला रात्री एक तक्रारदार आहेत, चेतन रमेश चौगुले आणि प्रशांत अनंतराव चौगुले यांच्या बंगल्यामध्ये काही चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। त्या दरम्यान त्यांची मिसेस व त्यांची आई एका बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या। सदर बंगल्याला फुटेजमुळे थोडीशी आम्हाला माहिती मिळाली होती। सदर घरफोडी चोरीमध्ये 5,16,000 किमतीचं चांदीचे आणि सोन्याचा ऐवज गेला होता। मग त्यानंतर ही जी काही घटना घडली त्याच्यानंतर माननीय SP सर गिल सर व आमचे ॲडिशनल SP सर रमेश चोपडे सर यांनी आम्हाला गुन्हा कसा तपास करायचा याचे मार्गदर्शन केलं। त्या अनुषंगाने मी, त्याचप्रमाणे आमचे जाधव साहेब व LCBचे PI शिळीमकर साहेब, त्यांची टीम आणि आमच्या आळेफाटा पोलीस स्टेशनची टीम संयुक्तरित्या 5 दिवस रात्र करून हा तपास करत होतो आम्ही। सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा आम्ही वापर करून व स्पॉट व्हिजिट करून रूटचा संपूर्ण तपास करून त्यामध्ये आम्हाला एक व्हेकल आहे, ते गुन्ह्यामध्ये वापरलेलं जी काही व्हेकल आहे म्हणजे त्याला पिकअप व्हॅन म्हणतात, तर ती आम्हाला ट्रेस झाली आणि त्याच्यावरनं नंतर तांत्रिक विश्लेषणाचा तपास करून सदरचा गुन्हा आम्ही उघडकीस आणला। सदर गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी हे 5 आरोपी आम्हाला ताब्यात मिळालेले आहेत, परंतु उर्वरित 5 आरोपी हे फरार आहेत, त्यांचे नावं निष्पन्न झालेले आहेत। तर ह्या कामगिरीमध्ये आमचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे म्हणजे LCBचे कर्मचारी आहेत, पोलीस हवालदार अमित माळुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड आणि तांत्रिक विश्लेषणाचा एक्सपर्ट राजू मोमीन यांचं वेळोवेळी सहकार्य घेऊन आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला आणि याच्यामध्ये 2 लाखाच्या आसपास सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने ह्या अटक आरोपींकडून रिकवर झाली आहे। तर असा टोटल 12 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। उर्वरित जो तपास राहिलेला आहे, जे बाकीचे आरोपी आहेत रेकॉर्डवरचे, यांचे नावं निष्पन्न झालेले आहेत, यांच्याकडे सुद्धा पकडण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत आणि हा तपास संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचे कुटुंब प्रमुख संदीप गिल सर आणि चोपडे साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच झाल्याने हा उघडकीस आलेला आहे गुन्हा। आणि रात्रंदिवस पोलीस मेहनत करत असतात, पण मी सांगू इच्छितो की हा जो भाग आहे हा सगळा ॲग्रिकल्चरचा भाग आहे। तालुक्यामध्ये माझे 4 पोलीस स्टेशन्स आहेत, आळेफाटा आहे, ओतूर आहे, जुन्नर आहे, नारायणगाव। तर ह्या भागामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग आहे। हा शेतकरी वर्ग आपापल्या शेतामध्ये मोठमोठे बंगले करून राहतात। तर माझी सर्वांना विनंती आहे, शेतकऱ्यांना आणि इथल्या नागरिकांना, की जास्तीत जास्त जर आपण CC कॅमेरे जर बसवले, बंगल्याला असतील, ग्रामपंचायतीने रोडवरती लावले, तर पोलिसाला तपासाची एक दिशा मिळते आणि त्याच्यातून गुन्हे उघडकीस येण्यास सोपा मार्ग होतो आणि आपण गुन्ह्याला प्रतिबंध करू शकतो। त्याचप्रमाणे मी ग्रामीण भागातील जे पोलीस पाटील आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच आहे, ग्रामसेवक आहेत, यांना पण मी आवाहन करतो, वेळोवेळी आम्ही या संदर्भामध्ये मीटिंगा घेतलेल्या आहेत
की हा ग्रामीण भाग आहे आणि याचं क्षेत्रफळ जे आहे या तालुक्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरामध्ये कमिशनर एरियामध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहे, पण छोटे छोटे पोलीस स्टेशन्स असतात. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बॉर्डरवरती नाकाबंदी असते. चोर शक्यतो तात्काळ मिळतो, परंतु ग्रामीण भागामुळे एरिया मोठा असल्या कारणाने आणि उसाचा बेल्ट असल्या कारणाने या ठिकाणी पोलिसाला जाण्यासाठी विलंब होतो आणि ह्या विलंबामध्ये मग चोरांना फायदा होतो पळून जाण्यासाठी. तर माझी अशी धारणा आहे आणि पोलीस डिपार्टमेंटची पण सूचना आहे. माननीय SP सरांनी वारंवार आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की CC कॅमेऱ्याचा वापर करा, जेणेकरून बॉडी लँग्वेज मिळेल. तुमचा जरी तोंडाला मास्क लावला असेल तर बॉडीला लँग्वेज मिळेल. एखादा फिंगर मिळाला तर त्याच्यावरनं आम्ही त्या याच्याने तपास करू. तर अशा पद्धतीचे गुन्हे होऊ नये म्हणून ह्या माझ्या सूचना आहेत आणि नागरिकांना मी त्या संदर्भात गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलीस तुमच्याशी 24 तास सदैव काम करत आहोत आम्ही. आणि आम्हाला तुमच्याकडून मदत मिळाली तर 100% गुन्हे जास्तीत जास्त उघड होतील व प्रतिबंध होतील, एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, ह्या चोरीतले जे आरोपी आहेत हे आरोपी आपल्याला कुठले आहेत, कुठं मिळालेत काय? हे आरोपी, काही आरोपी शिरूर नावरा या साईडचे आहेत. काही आरोपी नगर जिल्ह्यातील नेवासा म्हणून गाव आहे तिथले पारधी आहेत. आणि जगामध्ये आता कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे, म्हणजे तुम्ही अमेरिकेशी सुद्धा फोनवरती बोलू शकतात, मद्रासच्या माणसाला कॉल करायचं असेल तरी बोलू शकतात. आणि व्हेकल वाढलेले आहेत. कोणत्याही व्हेकलचा वापर करून 200 किलोमीटर 500 किलोमीटर येऊन चोरी करू शकतात. आत्ता एक 4-5 दिवसापूर्वी नारायणगावमध्ये एक घरपुडी झालेली आहे. ती घरपुडी आम्ही त्याचे संपूर्ण फुटेज काढले तर त्यामध्ये गुजरातचा आरोपी आहे आणि गुजरातची गाडी आहे, त्याला महाराष्ट्राची नंबर प्लेट लावलेली आहे. आरोपी रेकॉर्डवरचा गुजरातचा आहे. म्हणजे तो गुजरातचा आरोपी जर नारायणगावला येऊन चोरी करतो तर हे चोर सगळे सर्वे करतायत आणि मग आपण का अज्ञान राहावं. हे आम्हाला जो गुजरातचा आरोपी डिटेक्ट झाला आहे तो फुटेजमुळेच झालेला आहे. तर शक्यतो जेवढे आयसोलेट एरियामध्ये म्हणजे निर्जन एरियामध्ये जे बंगले आहेत ह्या बंगल्यांनी कॅमेरे बसवावेत. पण कॅमेराचा DVR हा चोराला सापडला नाही पाहिजे अशा ठिकाणी तो ठेवला पाहिजे. जर कॅमेरे बसवलेत आणि DVRच जर चोराने चोरून नेला तर तुम्हाला काही मिळू शकत नाही. परंतु ठिकठिकाणी जर कॅमेरे असतील तर त्याच्यामध्ये पुढच्या कॅमेऱ्यामध्ये त्या पिरियडमध्ये कुठली गाडी गेली, कुठलं व्हेकल गेलं, 2 व्हीलर गेलं आहे का, मग त्या व्हेकलचा आम्हाला आयडेंटिफाय करून बॉडी लँग्वेजवरून पोलिसाला तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून असे गुन्हे उघडकीस होतात. सर, आले पट्याला जे चोरी झाली त्याच्यामध्ये एकूण किती तोळे सोनं गेलं, आता रिकवर किती झालेलं आहे? आता याच्यामध्ये सोनं थोडं कमी गेले, 4 तोळे गेलेलं आहे. परंतु चांदीचे देवारातले जे काही मूर्ती असतील किंवा काही आर्टिकल्स असतील ते गेलेले आहेत. त्याच्यातलं चांदी रिकवर झालेली आहे आमच्याकडे आणि त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये व्हेकल जप्त झालेला आहे. आणि इतर जे काही 5 आरोपी फरार आहेत घरपुडी ती त्या घरपुडीतले बाकीचे आरोपींचे नावं निष्पन्न झालेले आहेत, पण ते मी डिक्लेअर करत नाही. पण आमचा तपास चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्थानिक LCB ज्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या ज्या LCB आहेत त्यांचा पण आम्ही वापर करून घेत आहोत आणि मदत करत आहेत ते पण आम्हाला. आणि त्याच्यावरनं गुन्हा उघडकीस येतो. सोन्याचे दागिने नाही सापडले अजून? नाही, अजून सापडलेले नाही. जे फरार आरोपी त्यांच्या ताब्यामध्ये ते आहेत, आमच्या कस्टडीतले आरोपी सांगतायत, त्याच्यामुळे ते रिकवर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही मगाशी म्हणाले की नारायणगावच्या चोरीमध्ये गुजरातचे संशयित आरोपी असल्याचं प्राथमिक कळतंय. सर, 10 तारखेला 3 चोऱ्या झाल्या, जवळजवळ 75 लाखाचा ऐवज गेला, 15 तोळे सोनं गेलं. सर, दिवसाढोळे चोऱ्यांचं प्रमाण वाढले. तुम्ही म्हणतात कॅमेरे बसवले पाहिजेत, नागरिकांनी सहकार्य केलं निश्चित पाहिजे, परंतु हे प्रकार हल्ली वाढत चालले, तर तुम्ही काय सांगाल? नाही, हे
आता याच्यामध्ये मी तर पत्रकारांना आव्हान करतो की याच्यामध्ये CC कॅमेरे जर बसवले, आता तुम्हाला सांगतो आम्ही की आम्ही सडनली इथले जेवढे हॉटेल्स आहेत त्यांचे रात्रीच्याला त्या हॉटेल्समध्ये कोणी राहतंय का, मांडवे साहेब आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली, ते पण चेक करतायत. कारण आरोपी ज्यावेळेस गुजरातवरनं येतो तो काही सडनली येत नाही आहे, तो कुठेतरी थांबतो आहे. तर माझी अशी विनंती आहे की हॉटेलवाल्यांनी सुद्धा त्यांचं चारित्र्य बघितलं पाहिजे, आय कार्ड बरोबर आहे का, त्यांचा मोबाईल नंबर घेतला पाहिजे. मोबाईल हॉटेलचा जो काउंटरवर मॅनेजर असेल किंवा त्यांचं सर्वंट आहे, मग हॉटेलमध्ये एखादी व्यक्ती राहायला आली तर त्याला रिडायल करा ना तुम्ही, रिंग वाजते का ते पण बघा. तर हाच पोलिसाला फायदा मिळू शकणार आहे. आणि नागरिकांनी सतर्क राहिलं तर मी तर नागरिकांना आव्हान या अगोदर पण केलेलं आहे की तुम्ही सोन्याचे दागिने ठेवूच नका ना घरामध्ये. शक्यतो तुम्ही लॉकरमध्ये ठेवा. कुठल्या लॉकरमध्ये? बँकेच्या लॉकरमध्ये. अशा ठिकाणी सोन्याचे दागिने ठेवा की जेणेकरून चोराला सापडणार नाही. आता मानसिकता अशी आहे प्रत्येक घरातल्या लेडीजची, कुटुंबाची, की आपल्या घरामध्ये कपाट आहे आणि कपाटाच्या लॉकरमध्ये आपण दागिने ठेवतो. तर कपाटाच्या लॉकरमध्ये दागिने ठेवतो ही मानसिकता आपली आहे. आणि चोराची ही मानसिकता अशी आहे की मला काही सेकंदात चोरी करायची आहे, तो पहिले कपाटच फोडतो आणि लॉकरच फोडतो, त्याच्यातूनच ते दागिने जात आहेत. तर अशा ठिकाणी त्यांनी दागिने ठेवले पाहिजे की जेणेकरून त्या टार्गेटवर चोर गेला नाही पाहिजे. तुम्ही आडगळीच्या जागेत ठेवले दागिने तर ते चोराला कमी वेळामध्ये चोरी करायची आहे, म्हणून तो टार्गेट काय करतो, गादीच्या खालची गादी उचकून बघतो, चावी बघतो, चावी नाही मिळेल तर कटवणीच्या साहाय्याने लॉकर तोडतो आणि त्याच्यातून पहिल्या लॉकरमधूनच ऐवज नेतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की ते दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे. परंतु बँकेचं लॉकर जर प्रत्येकाला अवेलेबल होत नसेल तर ते तुम्ही तुमच्या कलेने, घरच्या बाईंनी, फॅमिलीनी व त्यांच्या मिस्टरांनी कुठे ठेवले पाहिजे की जेणेकरून चोर शोधू शकणार नाही. आता हे मी काही जास्त इथं सांगू शकत नाही कुठे ठेवायचे, काय ठेवायचे. या रूममध्ये सुद्धा अशा ठिकाणी मी ठेवू शकतो की ते तुम्हाला लवकर सापडणार नाही. हां, तर माझी एवढीच विनंती आहे की कोणत्याही घरातल्या कुटुंब प्रमुखाने व त्याच्या अर्धांगिनीने अशा ठिकाणी दागिने ठेवा की चोराला ते लवकर सापडले नाही पाहिजे. आता मी पनवेलला असताना माझ्याकडे घरपोडी होती तपासाला, त्याच्यामध्ये उच्चप्रभू डॉक्टर होते आणि ते बाहेर फिरायला गेले आणि त्यांच्या मिसेसनी पेपरच्या रद्दीमध्ये ठेवले होते आणि त्या घरपोडीमध्ये चोर जवळजवळ 5 तास त्या बंगल्यामध्ये होते. त्यांनी घरामध्ये फ्रीजमधलं मटण शिजवलं, जेवण केलं, त्यांनी घर पालथं घेतलं, परंतु त्या अडगळीच्या पेपरच्या गठ्ठ्यामध्ये कप्पा करून त्याच्यात दागिने ठेवले होते. ते दागिने शाबूत राहिले, चोर जेवले आणि निघून गेले. हां, तर माझी अशी विनंती आहे सर्व महिला वर्गांना की दागिने तुम्ही कुठल्याही कपाटात ठेवू नका. कारण तुम्ही आत्ता वाणी साहेब, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही किती वर्षापासून करताय मला सांगता येणार नाही, पण आत्तापर्यंत तुम्ही शूटिंग घेतल्या, पोलिसांच्या मुलाखती घेतल्या, तर सर्वात पहिलं टार्गेट कपाटच आहे, घरातलं लॉकरच आहे. तर कृपा करून, आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस दिवसा महिला आणि जेंट्स शेतामध्ये कामाला जातात तर कॅमेरे लावले तर त्याचा फायदा होतो आपल्याला. आणि ग्रामीणच्या लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आता जनता आहे, काही घरपुडींमध्ये विदाऊट नंबरची 2 व्हीलर वापरलेली आहे. नागरिकाला जर मी आव्हान करतो, तरुण मुलाला आव्हान करतो, अशी जर विदाऊट नंबरची गाडी असेल तर तिला पकडा, तुम्ही द्या आमच्या ताब्यामध्ये. आम्ही ती गाडी कुठून आली, त्याचं रजिस्ट्रेशन काय आहे, ती व्यक्ती कोण आहे, तो जुन्नरला येण्याचं कारण काय आहे, याचा तळागाळामध्ये जाऊन आम्ही अभ्यास करून तुमच्या सहकार्याने एखादा गुन्हा उघडकीस येऊ शकतो. सर, आपल्या नेतृत्वाखाली 4 पोलीस स्टेशन आहेत. 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण किती आणि त्याचे गुन्ह्यांचं उकल होण्याचं प्रमाण किती?
नाही, आता गुन्हे दाखल तर ह्या ठिकाणी कमीच झालेले आहेत. आमच्या मोबाईल्स वगैरे फिरत आहेत. आता आम्ही गुन्हा होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना स्वतः मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी स्वतः फिरतो आहे. मला शासनाने 1 दिवसाची नाईट दिलेली आहे, परंतु मी 3 दिवस तरी फिरतो. तुमच्या कॅनलचे रोड आहे तिथे फिरतो. माझ्याकडे जे RCP मोबाईल्स आहेत त्याची नाकाबंदी लावतो आम्ही. आणि आम्ही काही ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनचे आमचे API शेलार आहेत, त्यांनी सुद्धा निमगाव सावा असेल, सुलतानपूर असेल, खूप आयसोलेट एरिया आहे आणि संपूर्ण उसाचा बेल्ट आहे आणि नगरची बॉर्डर आहे. अशा ठिकाणी कॅमेरे लावून घेतलेले आहेत. वारुळवाडीमध्ये चांगल्या प्रतीचे ग्रामपंचायतीने कॅमेरे लावलेले आहेत. सुलतानपूरसारख्या ठिकाणी सायरन बसवलेले आहेत आणि सगळ्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे गावामध्ये. कोणाकडे जर अनुचित प्रकार घडला किंवा वस्तीवर घडला तर ते एकमेकाला फोन करण्यापेक्षा एक जर फोन केला तर संपूर्ण गाव अलर्ट होतं. सर ती यंत्रणा चालू आहे का आता? ती यंत्रणा काही गावामध्ये चालू आहे. ग्रामपंचायतीने त्याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे, सरपंचांनी घेतला पाहिजे. हे वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी जर इंटरेस्ट घेतला तर त्याच्यामधून जर तो निधी प्राप्त झाला तर ती ॲप्स आहे, सुरक्षा ॲप्स म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये फोन जातात. आता सुलतानपूरसारख्या गावामध्ये चालू आहे ते. तिथले गावातले लोक नाईट राऊंडला काही तरुण मुलं आम्हाला भेटतात, चहाची किटली घेतात. पोलिसाला पण चहा पाजतात, ते पण पित आहेत. त्यांच्या हातामध्ये काठ्या वगैरे, फक्त पकडा, कायदा हातात घेऊ नका, अशा त्यांना सूचना आहेत. काही जर घटना घडली तर मोठा सायरन बसवलेला आहे. तो जर सायरन वाजवला तर चोराच्या मनामध्ये चांदण्याची भीती, तसंच सायरनची भीती. सायरन वाजला तर गाव अलर्ट होतं आणि गाव अलर्ट झालं तर प्रिव्हेंट होतो. तर माझी अशी वैयक्तिक विनंती आहे नागरिकांना असेल, प्रशासनाला असेल, की ह्या स्कीम चालू केल्या पाहिजे. कारण पोलिसाला एकच काम नाही आहे. पोलिसाला VIP मुवमेंट्स आहेत, बंदोबस्त आहे, आमचं कामच आहे. फील्ड वर्क आहे, पेट्रोलिंग आहे, कोर्टाच्या साक्षी आहेत, व पेपर वर्क आहे. काम भरपूर आहे. 24 तास पोलीस काम करत आहेत. इतर डिपार्टमेंट 6 नंतर ऑफिस बंद होतं, पण पोलीस 24 तास कर्तव्यावरती हजर आहे. पण पोलीस काम करत असताना नागरिकाची पण साथ पाहिजे, सगळ्यांची साथ पाहिजे, जनतेची साथ पाहिजे, तरच ते काम होणार आहे. सर, साध्या विषयातील नागरिक सुद्धा पोलीस असतात, ते तुम्हाला नेहमी मदत करत असतात. आळेपाटीच्या 2ही चोऱ्या तुम्ही लवकर सक्सेस केल्या, उघड केल्या, तुमचं अभिनंदन. आता पिंपरी पेंढारला एक चोरी झाली, येडगावला झाली, बोरीला झाली. त्या संदर्भात काही उपाययोजना होतात का? सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. नाही, ती भीती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये नाही आहे. पोलीस काम करतायत, आपणच त्यांना सर्वसामान्यांची भीती दाखवून वातावरण दूषित होत आहे. तुम्ही, माझं वैयक्तिक मत आहे की भीती बाळगू नका. 112 डायल आहे, 112. आमच्या मोबाईलमध्ये MTD नावाचा एक मोबाईलसारखं युनिट आहे, ते माननीय SP साहेबांनी ॲक्टिवेट केलेलं आहे. आता पोलीस प्रशासनामध्ये एरिया मोठा आहे, गावं मोठे आहेत, गावांची दूर क्षेत्रामध्ये आहेत, पेट्रोलिंगला मोबाईल कमी आहेत. आम्ही आता प्रायव्हेट काही व्हेकल हॅक केले आहेत, घेतले आहेत आणि त्या पेट्रोलिंगला वापरतोय. बरोबर आहे की नाही? पेट्रोलिंगला वापरतोय. मार्शल चालू केले आहेत आम्ही. मार्शल ज्या गाड्या आहेत 2 व्हीलर, त्याच्यामध्ये एक कार्बाईन देतोय आम्ही, कार्बाईन देतोय आणि मार्शल ह्या सिटीमध्ये फिरवत आहे. आता नारायणगाव सिटीमध्ये मार्शल फिरते, दुसरी जुन्नरसारख्या ठिकाणी फिरते, आळेसारख्या ठिकाणी फिरत आहे. तर ह्या हळूहळू सुविधा वाढत गेलेल्या आहेत आणि मिळत आहेत आणि त्याच्यातून आपल्याला निश्चितच फरक जाणवेल. पण मी तुम्हाला अगोदर बोललो की कम्युनिकेशन गॅप झाला आहे. वाहनं 300 किलोमीटर प्रवास करून येत आहेत. जुन्या काळामध्ये पायी जायचे चोर, त्यावेळेस डॉग स्क्वॉडचा उपयोग व्हायचा, आता कमी प्रमाणात होतो त्याचा.
आणि पोलीस काय ब्रह्मदेव नाही आहे की चोरी झाली की लगेच मिळाली पाहिजे. पोलीस एक माणसातला माणूस आहे आणि आपण सुद्धा एक पोलीस आहात. मी वारंवार बोललोय वाणी साहेब, प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की आपण सुद्धा पोलीस आहे. मग आपण सुद्धा प्रोव्हिजन केली पाहिजे. आता मी कॅमेऱ्यापुढे मुद्दाम बोलतो की गावामध्ये ग्राम सुरक्षा दलाच्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याच मिटिंगा घेतल्या. तरुण मुलं 15 दिवस फिरतात, 16व्या दिवशी ते म्हणतात काय करायचं आपल्याला, जागून पोलीस करतील ती पूर्व दिशा पोलीस करतील. पण पोलीस काम करत राहतात तरी पोलिसाकडे वेगळंच बोट दाखवलं जातं. हे तितकंच सत्य आहे आणि हे नागरिकांसमोर मी आणणार. अजून काही प्रश्न विचारायचे? मगाशी असं म्हणाले की बाबा सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती नाहीये, भीती निर्माण केली जाते. आता आम्ही आमच्या खासगी गाडीनं फिरतो, लोकांमध्ये जातो, लोकांच्या मनामध्ये दिवसा चोरी झाल्यावर भीती निर्माण होते. बिबटे असतो, म्हणजे बिबट्याचं राखण करायचं, शेतात काम करायचं. ठीक आहे, मी बोलतो दिवसा ज्या घरपोड्या होतात तर दिवसा संपूर्ण गावाच्या व्यवहाराच्या उलाढाल असतात. चोर कसा समजायचा? तुमच्यातलाच माणूस आहे. मग तपास करण्याची जी दिशा आहे, जर CC कॅमेरे लावले तर त्या पिरियडमध्ये कोण गेला त्या सोसायटीत. आता माझं एक आव्हान आहे, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बंगले तर आहेच आहेत, पण आत्ता जे तुम्ही मला सांगितलं की 3 घरफोड्या झाल्या नारायणगावमध्ये. 3 घरफोड्यांमध्ये आम्ही स्वतः ऑब्झर्वेशन केलं, नेपाळी वॉचमन ठेवलेले आहे. आता मी नागरिकांना सांगतो आणि सोसायटीचे चेअरमन, अध्यक्ष, सोसायटीचे जे कोणी असतील यांनी गार्ड बोर्ड लायसन असलेली सिक्युरिटी कंपनीचाच तो सिक्युरिटी लावला पाहिजे. जर अधिकृत सिक्युरिटी जर असेल तर त्याचे हाताचे ठसे घेतले जातात, त्याचे 2 फोटोग्राफ्स घेतले जातात समोरून आणि ह्या साईडने, आणि त्याची चारित्र्य पडताळणी ही आमची DSB ब्रँच आणि पोलीस स्टेशन करते. लक्षात घ्या. इथे काय होतं, सोसायटीला कॅमेरे काही लोकांनी तर बसवलेलेच नाही आहे. जी देवकरांची घरपुडी झाली जुन्नर शहरामध्ये, शिवाई मंदिराची यात्रा होती. शिवाई मंदिराच्या यात्रेमध्ये सर्व यात्रा बघायला जातात, घराला कुलूप लावून. चोर अभ्यास करतात की आता घरं खाली आहेत. सोसायटीमध्ये चोर गेला, चोर बाहेर आला, कुठलाही CC कॅमेरा नाही. त्यांनी वापरली 2 व्हीलर. 2 व्हीलरच्या ज्यावेळेस हेडलाईट लागतो तर त्यावेळेस त्याचा नंबर ट्रॅक होत नाही कॅमेरामध्ये. मग आम्ही ट्रॅक करत करत परत नावऱ्यापर्यंत गेलो. नावऱ्याच्या पुढे ती गाडी कुठे गेली, कोणत्या दिशेने गेली ते मिळालीच नाही. तरी सुद्धा आमचा तपास चालूच आहे त्याच्यामध्ये. ऐकून घ्या, याच्यामध्ये सोसायटीला आम्ही वारंवार मिटिंग सुरू करू. आम्ही या अगोदर सुद्धा घेतलेल्या आहेत मिटिंगा. मी कमिशनर एरियामध्ये सुद्धा मिटिंगा घेतलेल्या आहेत. चेन स्नॅचिंग होता. मग शाळेमध्ये मुलगा आणायला जाते घरची मंडळी, फॅमिली, मग ती 2 व्हीलरवर जाते, मागे लहान मुलगा असतो स्कूटरच्या पुढे, अशा याच्यामध्ये रनिंगमध्ये चेन स्नॅचिंग पण होते. तर शाळेच्या आजूबाजूला सुद्धा कॅमेरे पाहिजेत. कुठली गाडी आली, काय आली, याच्यामध्ये पोलीस काम करत नाही असं नाही आहे, करतो पोलीस काम. चेन स्नॅचिंगला आळा घातला पाहिजे. सोसायटीतली जी सिक्युरिटी आहे त्याची चारित्र्य पडताळणी केली पाहिजे. सोसायटीमध्ये कॅमेरे लावले पाहिजे. सोसायटीमध्ये रजिस्टर ठेवलं पाहिजे. जर नवीन माणूस येत असेल तर त्या वॉचमननी सगळी चेक केली पाहिजे. त्याला व्हिडिओ कॉल करून तुमच्या ज्या घरामध्ये जाणार आहे त्या घराशी तुम्ही बोलले पाहिजे की हा माझा पाहुणा आहे का, तरच अशा ठिकाणी घरपोड्या कमी होतील. आणि लोक जर जागृत राहिले तर 100% होणार. तुमच्या गेटवरती कॅमेरा असला पाहिजे. कॅमेरा असला पाहिजे, कोण आला, कोण चालला. आता समजा मी आता एखाद्या नक्षत्र नावाच्या सोसायटीत चाललो आणि त्या ठिकाणी वॉचमन आहे, तो विचारणारच नाही मला कोणाकडे चाललाय. त्यांनी त्याचं काम विचारलं पाहिजे. आणि सोसायटीमध्ये काय 20 फ्लॅट असतील तर त्यांचे नंबर पाहिजे
आणि व्हिडिओ कॉल करा ना, ये आदमी आपके पास आ गया है, आपल्याजवळ आलाय, हा तुमचा पाहुणा आहे का, ते सांगणार ना नाही म्हणून. पण सोसायटीचा वॉचमन काय करतो, सोसायटीचा वॉचमन चेअरमनचा गिरणीचा डबा आणतो दाळणाचा, माझ्या अनुभवानुसार 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पाणी सोडायचं काम करतो आणि इतर काही कामं करतो. त्याच्यामुळं त्याची ती जी सिक्युरिटी आहे ती बोगस आहे. आणि नाईटच्या वॉचमननी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरलं पाहिजे कॅम्पसमध्ये. पोलिसाला शहर फिरायचं आहे आणि यांना एक 5 गुंठेची जागा बघायची, फिरत नाहीत, झोपा काढतात. चेअरमननी सांगावं मला की सर माझ्याकडे हा फोटो आहे, मी रात्री 2 वाजता सिक्युरिटी चेक केला आणि हा माझ्याकडे फोन आहे आणि या सिक्युरिटीचे चारित्र्य पडताळणी आम्ही केलेली आहे. नाही करत. पैसे वाचवत आहेत, कुठलाही माणूस आणतायत. परवाच्या याला कोकणे नावाच्या आमच्या माणसाच्या घरी चोरी झाली. आम्ही सुद्धा माणसंच आहे ना, चोराला काय माहिती हे पोलिसाचं घर आहे. तिथलं चेअरमनला विचारलं, वॉचमनला विचारलं. चेअरमनला म्हणलं ये वॉचमन कितने दिन से आहे, तो म्हणलं 1 साल से कर रहा है काम. मग त्याचं गावाचं नाव सांगा, त्याचे 2 नातेवाईकाची नावं सांगा. नाही सांगितली त्यांनी, सांगूच शकत नाही. कारण का, नेपाळी हा 16,000 जर घेत असेल तर नेपाळी 8,000 काम करतो. याच्या मागचं जर इतिहास जर बघितला आणि सिच्युएशन बघितली तर ही ग्रामीण भागामध्ये म्हणजे ज्या काही रेप्युटेड सिक्युरिटी कंपन्या आहे यांचं कुठलाही सिक्युरिटी नाही आहे. मग अशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळं चोर हेच ऑब्झर्व करतोय की वॉचमन कधी झोपतोय, वॉचमन काय चेक करतोय. ज्या ठिकाणी तो गरपडी करतो तो 2 दिवस तरी अगोदर जाऊन येतो किंवा सडनली जातो. मोठमोठ्या सोसायटी ज्या आहेत हिंजवडीसारख्या, येरवड्यासारख्या IT एरियामध्ये त्यांच्याकडे युनिट बसवलेलं आहे. एखादी व्यक्ती आली तर त्या युनिट समोर ते बटन दाबलं की त्या फ्लॅटमध्ये तो दिसतो माणूस. मग ते सांगतात हा माणूस आहे का नाही. चोराच्या पद्धती बदलत चालल्यात. एखादी महिला जर घरात एकटीच असेल तर स्प्रे मारून सुद्धा तिला बेशुद्ध करून घरपुडी होऊ शकते. तर यासाठी सिक्युरिटी ही चांगली असावी. त्या संदर्भात मिटिंगा घेतल्या. ग्रामीण भागामध्ये कॅमेरे लावा, सुरक्षा दलाचे लोक ॲक्टिवेट करा. कोणाला काही पडलेलं नाही, मी स्पष्ट बोलतो. खापर फुटतं फक्त पोलिसांवरतीच, बाकी कोणी काही करत नाही आहे. आणि मी पत्रकारांना आव्हान करतो की आमच्या नाईट राऊंडला तुम्ही सुद्धा फिरा, म्हणजे तुम्हाला तिथली सिच्युएशन कळेल आणि हे खरोखर दाखवा नागरिकांना. नागरिकांनी सुद्धा फिरलं पाहिजे. आमची तळतळ आहे, 35 वर्ष नोकरी झाली आहे. एवढं कबाड कष्ट करून तो माणूस जर त्याची बायको शेतामध्ये राबते, कांदा विकते, एक कांदा लावला तर 5 वेळा हातातून जातो. माहिती आहे का तुम्हाला पत्रकारांना. त्याचं रोप लावा, त्याला काढा, त्याला कापा. नाही ऐका, मी बोलतोय, बोलू द्या. तुम्ही दाखवायचं तेवढं दाखवताय. तुम्ही हे सगळं दाखवा, नाही तर इथून पुढे मी तुम्हाला बाईट देणार नाही. सगळं दाखवणार असं काही नाही. शब्द कष्ट करून शेतकरी आज एवढा कष्ट करतो, त्याच्या मनाला भाव नाही आहे. आणि ते सोनं चोरीला गेलं तर त्याचं दुःख आम्हाला आहे. माहिती का डिटेक्शन होत नाही आम्हाला. डिटेक्शन पोलीस सुद्धा माणूस आहे, करतो काम. मी जास्त बोललो असेल, नागरिकांची माफी मागतो, पण ही जगापुढे सिच्युएशन आली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूचनेचा आम्ही आदर करतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आळीफाटा पोलिसांनी मध्यंतरी गुटखा पकडला, 28 लाखाचा काय गाडी पकडली, त्यांचं अभिनंदन. पण सर अशा कारवाया झाल्या तर पुढे काय झालं? त्याचा मालक सापडला का, किंवा त्याचं पुढे काय? त्याचा मालक फरार आहे, मुद्देमाल जप्त केलेला आहे, फूड अँड ड्रगला कळवलेला आहे. आरोपी अटक होईल, त्याच्यावरती शासन होईल आणि कोर्टापुढे ती केस चालेल. सर हल्ली टपऱ्यानं सुद्धा गुटखा मावा नाही, आता हे गुटखा मावा जे आहे ते इतर डिपार्टमेंटचं काम आहे. ते काही नुसतं पोलिसाचं नाही. इतर डिपार्टमेंट काय आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. एक्साईज डिपार्टमेंट आहे, इतर डिपार्टमेंट आहे. त्यांनी फूड अँड ड्रगवाल्यांनी पकडावलं त्यांना. सगळ्याच गोष्टी पोलिसांनी कसं शक्य आहे?
शक्यच होऊ शकत नाही. बोला. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.